विजेच्या खांब्यावरील विद्युत वाहिनीत अडकलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराचे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाचवले प्राण। साक्री तालुक्यातील उंबर्टी येथील शेतशिवारामध्ये 11 केव्ही कृषी पंपाच्या वीज वाहिनीवर राष्ट्रीय पक्षी मोर अडकल्याने मोठे संकट निर्माण झाले होते। अशा परिस्थितीमध्ये वीज वितरण कंपनीच्या लाईनमन कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवेला प्राथमिकता देत सदर मोराचे प्राण वाचवले आहे। रात्री 10 वाजेच्या सुमारास शेतशिवारातील कृषी पंपाचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला। दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याच्या समस्येचा शोध घेत असताना काही शेतकऱ्यांना वीज खांबावर काहीतरी आवाज आल्याचे जाणवले। सदर माहिती वीज वितरण कंपनीचे गस्तीवर असलेले लाईनमन मनोज पाटील व कैलास सूर्यवंशी यांना मिळताच ते घटनास्थळी तात्काळ दाखल झाले। सर्वत्र अंधारामुळे नेमके कारण शोधण्यात अडचण निर्माण होत होती। मात्र विद्युत खांब्यावर पक्ष्यांच्या पंखांचा फडफडण्याचा आवाज येत होता। यावेळी बॅटरीच्या प्रकाशात खांबावर पाहणी केली असता एक मोर 11 केव्ही लाईनमध्ये अडकल्याचे निदर्शनास आले। उच्च दाब वीज वाहिनी असल्यामुळे तात्काळ वीज पुरवठा बंद करून लाईनमन कैलास सूर्यवंशी यांनी अंधारातच खांब्यावर चढून सदर मोराला सुरक्षितरित्या मोकळे केले। त्यानंतर खाली उतरून त्याला पाणी पाजण्यात आले। काही वेळातच मोर शुद्धीवर आला। दरम्यान सदर मोराला पिंपळनेर येथील वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले। पिंपळनेरचे वन परिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय पक्षाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। एकूणच ऊन, वारा, पाऊस, वादळ अशा कोणत्याही परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ कर्तव्याला प्राधान्य देत सेवा देणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या समयसूचकतेमुळे राष्ट्रीय पक्षी मोराचे प्राण वाचल्याने या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर। Yeah.